एक खोक्याभाई काय घेऊन बसला, अख्खी विधानसभा भरली आहे, आतमध्ये सगळे खोकेभाईच भरलेत। मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य। जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवा, नाशिकमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर। सुशांत सिंह राजपूत आणि दिशा साली यांची आत्महत्याच संजय राऊतांचा दावा, ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचंही वक्तव्य। अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांतनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमधून समोर। कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयकडून तपास बंद। नागपूरमधील हिंसाचार 4 तासात नियंत्रणात आणला, दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं, दंगेखोरांकडून नुकसान वसूल करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा। नागपुरातील संचारबंदी पूर्णपणे उठवली, हिंसाचारानंतर 7 दिवस नागपुरात होती संचारबंदी। नागपूर चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय। सावज टप्प्यात आलाय, थोडीशी वाट बघा। सोलापुरातल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य, सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा। राज्यात उष्माघाताच्या धोक्यात वाढ, आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद, सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीत। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणी साठा 39%वर, बीएमसीकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती।